नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे, कट टू साईज. म्हणजे एखादा आकार प्रकार फार वाढलेला दिसत असेल तर जशी बागेमध्ये झाडांची छाटणी चालते किंवा एक विशिष्ट आकाराचा लाकूड किंवा पदार्थ असतो, तो काटून छाटून त्याला एक विशिष्ट आकार दिला जातो, त्याला कट टू साईज म्हणतात. ओबड धोबड असेल तर त्याला आकार, सुंदर आकार दिला जातो. यांनी मुद्दा इतकाच की कट्टू साईज असा एक उक्ती आहे आणि ती सार्वजनिक जीवनात किंवा बोलण्यामध्ये एखाद्याला त्याची जागा दाखवून देणं किंवा त्याच्या महत्वाकांक्षेला लगाम लावणं यासाठी सुद्धा कट्टू साईज असा शब्दप्रयोग वापरला जातो. तुम्हाला माहितीये, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एक पंजाब हरियाणा वगैरे भागामध्ये जे किसान आंदोलन बारगळलेलं होतं आणि अचानक परत एकदा सुरू झालं होतं, त्यापैकी एक कोणीतरी शीख पंथातला शेतकरी नेता, किसान नेता एक असा शब्द वापरला होता, मोदी का ग्राफ बहुत ऊंचा हुआ है, मोदी का ग्राफ बहुत बड़ा हो गया है, उसको थोड़ा काटना छोटा करना पडेगा. ही फक्त त्याची धारणा होती असं नाहीये. ज्या प्रकारे आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 राज्यामध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत हक्काच्या जागा गमावल्या, त्या बघितल्या तर एक गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये जी वेगवेगळ्या स्तरावरची नेतृत्वाची फळी आहे त्यांच्यामध्ये आणि भाजपच्या मोदी प्रणित नेतृत्वामध्ये सगळं काही समन्वय छान छान होता असं बिलकुल नाही. त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे बेबनाव होता आणि तो लपून राहिला नाही. आर एस एसचे सरसंघचालक यांच्या बोलण्यातून अनेकदा त्याचे सिग्नल दिले जात होते, तुम्ही कितीही यशस्वी व्हा पण शेवटी तुम्ही समाजाचं नेतृत्व करत असता, प्रतिनिधित्व करत असता आणि त्यामध्ये तुमचं यश हे व्यक्तिगत नसतं तर त्या लोकसमूहाचं यश असतं. तो चमत्कार तुम्ही घडवलेला नसतो, लोकांच्या सामूहिक पुरुषार्थाचा परिणाम. म्हणून ती काहीतरी महान घटना घडलेली दिसते, तो तुम्ही घडवलेला चमत्कार आहे असं जेव्हा तुमच्या डोक्यात जायला लागतं तेव्हा तुम्हाला आपणच भगवान ईश्वर आहोत असं वाटायला लागतं आणि तितका अहंकार असता कामा नये. या प्रकारची भाषा किंवा टिप्पणी जेव्हा सरसंघचालक करत होते तेव्हा त्याचा विरोधी पक्षांनी, मोदी विरोधकांनी भरपूर फायदा उठवला. जे पी नड्डा पण बोलून गेले होते की आम्हाला आता संघावर अवलंबून राहण्याचं कारण नाही, निवडणूक जिंकण्या इतका आमच्यामध्ये क्षमता आलेली आहे, भारतीय जनता पक्षात क्षमता आलेली आहे, आम्ही भाजप हा पक्ष आता संघावर विसंबून ठेवलेला नाही असे काहीतरी वक्तव्य केलं आणि हलकल्लोळ माजला. होणारच होता. गंमत अशी असते की याच्यातली जी शाब्दिक कसरत असते ही उच्च स्तरावरच्या लोकांना कळली तरी मधल्या आणि तळातल्या सामान्य कार्यकर्त्याला हे कळत नाही. तो जर संघाचा स्वयंसेवक असेल किंवा एखादा हिंदुत्ववादी छोट्या संघटनेचा संघाला जवळचा मानणारा तरुण असेल, कार्यकर्ता असेल, त्याला वाटतं की आपण मेहनत घेतली, मोदी सगळं श्रेय एकटा घेतोय, भाजप एकटा सगळं श्रेय घेतोय, मग आम्ही हिंदुत्वासाठी राबलो ते काहीच नव्हतं का, मग जिंकून दाखवा एकटं, अशी जी भावना तयार होते त्यातून एक बेबनाव निर्माण होतो. आणि मग जी भूमिका तो किसान नेता बोलत होता कि मोदी का ग्राफ बहुत बड़ा है, वो जरा नीचे लाना पडेगा, तीच मानसिकता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमचं समर्थन करणारे, गेल्या 10 वर्षात तुम्हाला भरपूर मदत करणारे, तुमच्यासाठी
झटणारे लोक आहेत, त्यांच्या मनात पण एक अलिप्ततेची भावना होते की यांना जरा धडा शिकवला पाहिजे, यांचा जरा कान पिळला पाहिजे. आणि तुमचेच सहकारी, तुमचे हितचिंतक थोडेसे उदासीन झाले, निष्क्रिय राहिले, तरीही भाजपची लोकसभा निवडणुकीमध्ये जी नाचक्की झाली त्याचा अर्थ तुम्हाला कळू शकतो. लोकसभेच्या निकालानंतर मोदीजी परत सत्तेत आले, कारण भाजप प्रणित जी एनडीए आघाडी आहे त्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपला 240 आणि एकूण एनडीएला 292 जागा मिळाल्या. त्यामुळे एकत्रित बहुमतापेक्षा 20 जागा अधिक आहेत, म्हणजे बहुमत एनडीएला मिळालं होतं, मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालं होतं. त्यामुळे मोदी परत पंतप्रधान होणार ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ होती. पण यश फक्त मोदींमुळे मिळतं. मित्रपक्ष सोडा, सहकारी संघटनांची सुद्धा आपल्याला गरज नाही, ही जी धारणा भाजपमध्ये आली होती, तेव्हा त्यांच्या हितचिंतकांनाच, भाजपवाल्यांना आणि मोदींना त्यांची जागा दाखवावी असं वाटलं असेल तर नवल नाही. आणि तेच निकालातून दिसले. सत्ता गेली नाही, पण तुमची उंची घटवण्यात आली, तुमचा आलेख खाली आणला गेला. पण तो खाली आणताना सुद्धा हिंदुत्वाचा, भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचा, कार्यकर्त्यांचा, पुरस्कर्त्यांचा ग्राफ वाढेल याची काळजी मात्र घेतली जात होती. आणि त्याचंच प्रत्यंतर अवघ्या 4-5 महिन्यामध्ये हरियाणाच्या विधानसभेत दिसून आलं. अगदी उघडपणे एक गोष्ट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सांगितली गेली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळं श्रेय मोदींना जातं म्हणून नाराज राहिले आहेत, झालेले आहेत. आणि त्याचाच पडसाद किंवा प्रतिसाद सरसंघचालकांच्या वक्तव्यातून उमटत होता. तो त्यांचा व्यक्तिगत नाराजीचा सूर नव्हता. संघाच्या स्वयंसेवकांना काय वाटतं, एवढं राबल्यानंतर तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेताय आणि आमच्याकडे तुम्ही कृतज्ञतेनेही बघायला तयार नाहीत, हेच सरसंघचालक एक प्रकारे समजावत होते. आणि जेव्हा ते समजून घेतलं नाही किंवा त्यापेक्षा उफराटी भाषा पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडून अनवधानाने का होईना बोलली गेली, तर त्याचे दृश्य परिणाम निवडणूक निकालात लोकसभेच्या दिसले. पण ते दिसल्यानंतर हा हिंदुत्वाच्या कोटातला, संघाच्या कोटातला, संघ परिवारातला आपसातला बेबनाव आहे, संघर्ष आहे. पण त्यातून एकूण हिंदुत्वाचं आणि आपल्या हिंदुत्वादी भूमिकेचं आणि संघर्षाचं नुकसान होता कामा नये याची जाणीव जितकी भाजपच्या नेतृत्वाला झाली, तशीच ती जाणीव ही संघाच्या विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा झाली. आणि म्हणूनच अवघ्या 4 महिन्यामध्ये हरियाणाची जी निवडणूक झाली किंवा जम्मू काश्मीरची जी निवडणूक झाली, तेव्हा 2014 आणि 2019 अशा प्रत्येक निवडणुकीत ज्या हिरिरीने संघाचे आणि संघ परिवारातले कार्यकर्ते, पदाधिकारी झपाटल्यासारखे कामाला उतरलेले होते, तसेच ते 4 महिन्यानंतर हरियाणाच्या निवडणुकीत मैदानात, जम्मूच्या निवडणुकीत मैदानात उतरली. म्हणून जम्मूमध्ये, हिंदू पट्ट्यामध्ये भाजपला मोठंच्या मोठं यश मिळून गेलं. आणि सगळे ओपिनियन पोल, सगळे एक्झिट पोल भाजपचा पराभव निश्चित धरून चालले होते. त्या हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या यशाने एक चमत्कार घडवून दाखवला. पण तो परत चमत्कार हा एकट्या मोदींचा किंवा एकट्या भाजपचा नाहीये. बघायला गेलं आपण तर आपली कुठे चूक झाली. मोदींसारखा पंतप्रधान आणि लोकप्रिय नेता एक भव्य दिव्य सभा घेणार, तर त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. घरोघरी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिथून बाजूला काढून
मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी तिथे राबवावा लागतो, त्यामुळे लोकसंपर्क कमी होतो. मोदींच्या प्रभावी भाषणामुळे जितका फरक पडेल त्यापेक्षा अधिक फरक जर सामान्य कार्यकर्ता घरोघरी फिरल्यामुळे होणार असेल तर मोदींच्या सभा कमी करा, भव्य दिव्य सभा कमी करा, पण घरोघरी मतदारापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला पाहिजे. या दृष्टीने भाजप आणि संघाच्या समन्वयक लोकांनी नेतृत्वाने प्रयास केले. त्याचा चमत्कार आपल्याला हरियाणात घडलेला दिसतो. आणि जे टीकाकारच आहेत, मोदींचा ग्राफ फार वाढलाय, तो खाली आणायचा आहे असं बोलणारे जे कोणी संघ परिवारातले असतील किंवा संघ परिवाराचे विरोधक असतील, ते सगळे जे बोलत होते त्याप्रमाणे मोदींचा ग्राफ हा मतदानातून खाली येण्यापेक्षा तो एकूण भपक्यातून खाली यावा. मोदींनी 10 सभा घेतल्या आणि हरियाणामध्ये सगळे निवडणूक निकाल उलटे पालटे करून टाकले, याची चर्चा होण्यापेक्षा मोदींची सभा कमी झाल्या, मोदींच्या अवघ्या 4च सभा हरियाणात झाल्या तरीही हरियाणात जिंकलं, तर मग कोणी जिंकलं? तर भाजप आणि संघाच्या संघटनात्मक प्रयासामुळे आणि कार्यकर्त्यांच्या अखंड राबण्यातून हरियाणामध्ये हा चमत्कार घडला. अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा आपोआपच मोदींचं व्यक्ती महात्म्य हे कमी होत असताना भाजपचं आणि संघ परिवाराचं संघटनात्मक जे काय ते व्यक्तिमत्व आहे किंवा चरित्र आहे त्याचा ग्राफ वाढत असतो. आणि म्हणून मी ते शीर्षक जे दिलेलं आहे, हरियाणाच्या निकालामध्ये मोदींचा आलेख खाली आणला गेला, पण तो खुद्द मोदींनी सुद्धा आणलाय ना. मोदी असो किंवा केंद्रीय आणि हरियाणातला भाजप असो, त्यांनी मनात आणलं असतं तर मोदींच्या 10 सभा त्यांना घ्याव्या लागल्या असत्या. पण मोदींचं व्यक्तिमत्व महत्वाचं नाही, तर पक्षाला निवडणुका जिंकणं अगत्याचं आहे. पक्षाच्या मतदानामध्ये आणि मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ घडवून आणणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मोदींच्या सभा कमी घ्याव्या लागल्या आणि ती सगळी शक्ती आणि ऊर्जा जर संघटनात्मक संघर्षाकडे वळवून जास्त मतं मिळणार असेल तर तिकडे वळवूया. कारण शेवटी निवडणुका जिंकणं, अधिकाधिक उमेदवार निवडून आणणं हेच कुठच्याही निवडणुकीचं प्राधान्य असतं. एका नेत्याची तुम्ही व्यक्तिमत्व महात्म्य म्हणून निर्माण करत जाता, तेव्हा हळूहळू संघटनेचा प्रभाव आणि संघटनेचं महात्म्य हे मागे पडत जातं. त्यातूनच काँग्रेस पक्षाचा सत्यानाश झालेला आहे. अगदी एवढं भाजपविषयी नाराजीचं वातावरण असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एवढं यश मिळू शकलं नाही. याचं कारण जेव्हा राज्यातल्या वेगवेगळ्या निवडणुका चालू होत्या त्या काळात काँग्रेस पक्षाच्या त्या राज्यातल्या संघटनेची ताकद ही पक्षाने निवडणूक लढवण्यापेक्षा राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी खर्ची घालण्यात आली. तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधींची जी पहिली पदयात्रा होती कन्याकुमारी ते काश्मीर, त्यावेळेला गुजरात विधानसभा निवडणूक होती, हिमाचलची विधानसभा निवडणूक होती. या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आपलं संघटनात्मक बळ पणाला लावलं नव्हतं. त्यापेक्षाही सगळीच्या सगळी तुम्ही कर्नाटक घ्या, तुम्ही केरळ घ्या, तुम्ही महाराष्ट्र घ्या, तुम्ही मध्य प्रदेश घ्या, गुजरात, राजस्थान घ्या, या सगळ्या प्रदेशातली काँग्रेसची सगळी संघटनात्मक ताकद ही राहुल गांधींचं एक व्यक्तिमत्व भव्य दिव्य करायचं, त्यासाठी त्यांची पदयात्रा ही सर्वाधिक भव्य दिव्य झाली, एक चर्चेचा विषय झाली. हे करण्यासाठी काँग्रेसची सगळी संघटनात्मक ताकद आणि ऊर्जा राबवली गेली आणि त्याचा दुष्परिणाम हा गुजरातमध्ये दिसला, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत दिसला. कारण पदयात्रा जिथून जिथून गेली त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला या कुठल्याही विधानसभा निवडणुकीत मिळाला नाही. आणि मग राहुल गांधींनी लोकसभेसाठी मणिपूर ते मुंबई
अशी जी काही पदयात्रा राबवली, ती पदयात्रा ज्या ज्या भागातून गेली त्या त्या भागात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत किती यश मिळालं हे बारकाईने अभ्यासलं तर त्या पदयात्रेचा कुठलाही फायदा काँग्रेसला मिळाला नाही. पण राहुल गांधींना मात्र मी मोदींना हरवून दाखवलं, मोदींचं बहुमत घालवून दाखवलं, अशी स्वतःची टिमकी वाजवण्याची सोय झाली. पण तितका फायदा काँग्रेसला मिळाला नाही, कारण नरेंद्र मोदी बहुमत गेल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झाले. राहुल गांधींचं व्यक्तिमत्व मोठं झालं आणि ते लोकसभेच्या यशापासून हरियाणाच्या निवडणुकांच्या निकालापर्यंत ज्या पद्धतीत राहुल गांधी आपण कसे विजयी वीर आहोत, अजिंक्य वीर आहोत असं दाखवण्याचा प्रयास करतायत, त्यातून लक्षात येतं की काँग्रेसच्या लोकसभेला जे किरकोळ यश मिळालं ते राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाचं, लोकप्रियतेचं यश नाहीये, तर भाजपमधल्या अंतर्गत बेबनाव आणि एकमेकांच्या टांगा ओढण्याचं किंवा एकमेकांविषयी रुसून निवडणुकीकडे पाठ फिरवण्यात भाजपने जे स्वतःचं नुकसान करून घेतलं त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला फायदा मिळालेला आहे. ते राहुल गांधींचं कर्तृत्व नाही. आणि इथेच भाजप आणि काँग्रेस यांच्यातला फरक आपण समजू शकतो. लोकसभेतला पराभव हा भाजपचा सत्ता गमावण्या इतका पराभव नव्हता. परत एकदा भाजपच सरकार बनलं, मोदीच पंतप्रधान झाले, मोदींना कानपिचक्या दिल्यासारखे ती निवडणूक संघाने किंवा भाजपतल्या किंवा त्यांच्या पाठीराख्यांच्या नाराजीने कानपिचक्या देण्याचं काम केलं, पण बळी दिला नाही. राहुल गांधींनी पदयात्रेच्या कारणासाठी पक्षाच्या संघटनेचा बळी दिला, आपलं व्यक्तिमत्व उभं करून घेतलं. पण तसं भाजपात होऊ नये याची काळजी जर संघाने घेतली असेल तर संघाचीही पाठ थोपटावी लागेल. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख चढता ठेवून भारतीय जनता पक्षाची संघटना किंवा राष्ट्रवादी आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे संघटनात्मक आणि हितचिंतक लोक यांची नाराजी कमी व्हावी, तर त्यांच्या हिंदुत्वाचा ग्राफ वाढवणं, हिंदुत्वाच्या भावनेचा जो संघटनात्मक ढाचा आहे त्याची उंची वाढवणं आणि ती उंची वाढवण्यासाठी थोडी मोदींची उंची कमी झाली तरी चालेल या दृष्टीने समन्वयाने काम करणं, हे लोकसभा निवडणूक आणि हरियाणा काश्मीरची निवडणूक याच्या दरम्यान झालं. मीच मोठा आहे असा अहंकार मोदींनी दाखवला असता तर कदाचित यात यश मिळालं नसतं. आणि मोदीला धडा शिकवायचा आहे यासाठी संघाच्या परिवारातल्या संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी जर अधिक कडवी आडमुठी भूमिका घेतली असती तर हरियाणातला चमत्कार घडला नसता. आपण जसं आपल्या घरातलं थोडं इकडे तिकडे वागणारं मूल असतं, त्याला कान पिचक्या देतो, त्याचा कान पिळतो आणि त्याचा उडालेला जो फुगा आहे तो टाचणी लावून कमी करतो, त्याचे पाय जमिनीला लागावेत इतकाच कठोरपणा आपण स्वीकारतो. तीच गोष्ट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातल्या समन्वयकांनी केलेली आहे. आणि म्हणून मी शीर्षक अतिशय स्पष्ट दिले, मोदींचा आलेख खाली आणला गेला पण संघाच्या आणि भाजपच्या संघटनात्मक व्यक्तिमत्वाचा आणि संघटनात्मक बळाचा आलेख ग्राफ वाढवण्यात आला. ते दोघे एकमेकाला समांतर असले पाहिजेत आणि समतल असले पाहिजेत. व्यक्ती महात्म्य हे संघटनेचं महात्म्य कमी करतं, पण संघटनेने सुद्धा एखादा कर्तबगार व्यक्ती असेल, गुणी व्यक्ती असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वाला झाकोळून टाकण्या इतकं संघटनात्मक बळ दाखवता कामा नये. इंदिरा गांधींचं जे गुणवत्ता होती, कौशल्य होतं, ते जेव्हा झाकोळून टाकण्याचा काँग्रेस पक्षाच्या संघटनेकडून प्रयत्न झाला तेव्हा इंदिराजींना बंड पुकारावं लागलं आणि त्या बंडासमोर काँग्रेसची संघटना धुळधाण होऊन संपली. ती अजूनही सावरत नाहीये आणि त्यामुळे
यांनी किंवा त्यांनी एकमेकावर कडी करता कामा नये, तर समन्वयाने दोघांचंही भलं कशात आहे आणि आपलं एकूण संयुक्त ध्येय उद्दिष्ट काय आहे याचं भान दोघांनी ठेवलं तर किती यशस्वीरित्या वाटचाल करता येते. हेच भारतीय जनता पक्ष, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहनजी भागवत, त्यांचे इतर ज्येष्ठ सहकारी आणि संघातला सामान्य कार्यकर्त्यापासून स्वयंसेवकापर्यंत प्रत्येकाने समजूतदारपणे हरियाणात तेच दाखवून दिले. इव्हन लोकसभेत पण दाखवून दिलं. आपल्या घरात थोडं इकडे तिकडे करणाऱ्या पोराला आपण एक धपाटा घालतो, त्याचा जीव घेत नाही. याला समजूतदारपणा म्हणतात. आणि मला असं वाटतं की संघ परिवार भाजप यांनी तो समजूतदारपणा दाखवलाय. मोदींच्या व्यक्तिमत्वाचा आलेख थोडा खाली आणता आणता संघटनात्मक बळाचा आलेख ग्राफ वाढवून घेतला. हे बारकावे मित्रांनो, हे समजून घेतलं तर हरियाणा समजतो, तर लोकसभेतलं अपयश कळू शकतं किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं यश अपयश जाणून घ्यायचं असेल, ते बारकावे असतात, त्याच्याकडे भिंगातून बघावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं. ते सांगण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.